पनवेल शहरामध्ये तक्का भागात धक्कादायक प्रकार घडलाय। मुलींच्या बालगृहाबाहेर फुटपाथवरती नवजात अर्भक सापडलं। हा भाग उच्चभ्रू वस्तीचा आहे आणि रात्री कोणीतरी फुटपाथवरती हे नवजात अर्भक सोडून दिल्याचं समजतंय। रात्रभर हे बाळ रस्त्यातच रडत होतं। बाळासोबत सेरेलॅक, कपडे आणि इंग्लिशमध्ये लिहिलेली चिठ्ठीही होती। पनवेलमध्ये सकाळी 6:30 वाजता 2 दिवसाचं अर्भक घेतलं होतं। तक्क्या या ठिकाणी अर्भक घेतलं होतं। मी त्याच ठिकाणी तुम्ही पाहता की हा जो शेड आहे, या शेडमध्ये आहे हे अर्भक ठेवण्यात आलं होतं। या टेबलवरती एका बास्केटमध्ये हे अर्भक ठेवण्यात आलं होतं। 2 दिवसाचं ते बाळ आहे आणि त्या बाळाबरोबर आहे ते चिठ्ठी ठेवण्यात आली होती। त्याचबरोबर दूध आहे, दुधाची पावडर सुद्धा ठेवण्यात आली होती। एका मातेनं आहे या ठिकाणी ते अर्भक ठेवताना मला माफ करा अशा प्रकारच्या चिठ्ठीत लिहिण्यात आलेलं आहे। आपण जर हा स्पॉट पाहिला तर हे जे आहे ते महाराष्ट्र सरकारचं महिला आणि बाल विकास भवन आहे। स्वप्नालय हे मुलींचं बालगृह आहे। ते बालगृह बघूनच आहे त्या आईने, त्या मातेनं आपल्या या ठिकाणी 2 दिवसाच्या अर्भकाला ठेवलं होतं। आपल्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय मुस्कुटे सर। नागरिकांनी हा पण बोध घेणं गरजेचं आहे की अशा वेळेस वाट न बघता त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेणं, त्याला कारण ते आता उत्तम स्थितीमध्ये बाळ आहे, ही आता आनंदाची गोष्ट आहे। पण या घटनेकडे खूप गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, कारण दॅट इज टू द नीड ऑफ द प्रेझेंट आवर। कारण त्यांनी जी इंग्रजीमध्ये चिठी लिहिली आहे की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव्ह दिस चाइल्ड दिस फायनान्शियल आस्पेक्ट्स, सो जस्ट मला सॉरी माफ करा मला। अशा पद्धतीने त्या महिलेने उत्तम इंग्रजीमध्ये ते पत्र लिहिलंय, तर खूप शोकांतिक असं मला वाटतं। या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाला म्हणजे की आईपर्यंत पोहोचायला मदत मिळेल, अतिशय सहज मिळेल। कारण हा सगळा जो विभाग आहे ना, विभागामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये एक उच्च मध्यमवर्गीय असणारी लोक आणि सडी या ठिकाणी राहतात, त्यामुळे सगळीकडे सीसीटीव्ही आहे। काही तासांमध्येच प्रत्यक्ष जो कोण आरोपी असेल त्याला शोधण्यात येईल आणि पोलिसांना त्यामध्ये यश मिळेल आणि सगळी मंडळी त्या ठिकाणी सहभागी झाली। नक्कीच आपण पाहतो की या सर्व विभागामध्ये ज्या सोसायटी त्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लागले असल्यामुळे कोणी या बाळाला इथे ठेवलं हे मिळण्यासाठी पोलिसांना नक्कीच याची मदत मिळणार आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई। बाळ सापडल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। पनवेलमध्ये सकाळी पहाटे 6:30 वाजता एक नवजात अर्भक मिळालेलं होतं आणि एका फुटपाथवरती या अर्भकाला एका बास्केटमध्ये ठेवण्यात आलं होतं। अर्भक रडत होतं आणि यावेळेस पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणाहून जात होते आणि त्यांना हे अर्भक मिळालं। आपल्याबरोबर या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी आहे। सर, काय नाव तुमचं आणि कशा पद्धतीची घटना समोर आली होती? माझं नाव अभिजित विक्रम भवर। सकाळी दैनंदिन कामाच्या राऊंड मी तक्क्या गावात राऊंड मारत होतो। राऊंड मारता असताना तिथं पब्लिक गोळा दिसली तिथं। मग तिथं जाऊन मी विचारणं कसं केलं, त्यांनी सांगितलं की लहान मुलगी बास्केटमध्ये ठेवलेली आणि ती रडत होती। मग तोपर्यंत पोलिसांना आम्ही फोन करून कळवलं पोलिसांना की अशी अशी घटना झालेली आहे आपल्या, आणि त्यांनी तोपर्यंत येऊस तर बोललं, मग रडत होती मुलगी म्हणून उचललं। तर तिथं डिलिव्हरीचा सिद्धी क्लिनिक म्हणून हॉस्पिटल आहे, आम्ही तिथं घेऊन गेलो मुलीला। तिथं नर्सने त्यांनी चेकअप केलं वगैरे व्यवस्थित। त्यांनी सांगितलं की बाळ व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे। तिथं आम्ही तिला दूध वगैरे पाजलं, तोपर्यंत पोलीस आले। पोलीस आल्याच्या नंतर मग त्यांनी प्रोसेस करून आता पोलीस स्टेशनला आलो। काय काय त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं? जी चिठ्ठी मिळाली त्यात काय लिहिण्यात आलेलं आहे? त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की आम्ही मेंटली आणि फायनान्शियली आम्ही हे अफोर्ड करू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही तिथे ठेवलेलं आहे बाळ। म्हणजे जे कोणी असेल अज्ञात इसम त्यांनी लिहिलेलं चिठ्ठी त्याच्या पोलीस स्टेशनला आणलेलं आहे, पोलिसांच्या ताब्यात तुम्ही दिलेलं आहे बाळ। पोलिसांच्या माध्यमातून आहे त्याची काळजी घेतली जात आहे, त्याला दूध पाजले जात आहे। हो, पोलीस त्यांच्या परीने जेवढं काय करता येईल ते सगळं करत आहेत। नियमोचित कारवाई जे काही करायची त्यांची प्रक्रिया असेल ती विहित प्रक्रिया करत आहेत। त्याचप्रमाणे ते बालकाची काळजी देखील घेत आहेत। आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या तरी एक संस्थेला देखील पोलिसांनी आता फोन करून त्यांना कळवण्यात आलेलं आहे आणि मग जे काही पुढे होईल कायदेशीर प्रक्रियेच्यानुसार त्यानुसार पोलीस त्यांची कारवाई करत आहेत। सध्या बाळाचं आहे ते बाळाची तब्येत आहे ती योग्यरीत्या आहे, फिटनेस चांगला आहे आणि त्या ठिकाणी जे सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता कोणी बाळ ठेवलं याचा तपास आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल। बाळाला सांभाळण्याची क्षमता नव्हती तर एखाद्या सामाजिक संस्थेची मदत घेता आली असती, लोकप्रतिनिधीची मदत घेता आली असती। रस्त्यावरती सोडून देणं गैर आहे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे। आव्हान आहे लोकांना, याची छोटी बाळं रस्त्यावर टाकू नये आणि त्याला जीवितहानी होऊ शकते। एखाद्या जर औषधाचा तुम्हाला उपचार होऊ शकत नसेल तर सामाजिक संस्था आहेत, आमच्याकडची लोक आहेत, त्यांना सांगितलं तरी उपचारासाठी पैसे मिळू शकतात। आणि प्रत्येक पालकाला विनंती आहे की अशा पद्धतीने बाळाला बरं नसताना असं रस्त्यावर टाकू नये।